आज आपण ग्रॅव्हिटेशनच्या पुढच्या टॉपिकला आपण सुरुवात करत आहोत. आत्तापर्यंत आपण कन्सेप्ट ऑफ ग्रॅव्हिटेशन, कन्सेप्ट ऑफ सेंट्रिपिटल फोर्स अँड न्यूटन्स लॉज ऑफ मोशन ह्या 3 टॉपिक्सवर आपण डिस्कशन केलेलं आहे. आज आपण केप्लर्स लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन याच्यावर आपण डिस्कशन करणार आहोत. आजच्या टॉपिकमध्ये आपण जर मागच्या थोडा कन्सेप्टचा विचार केला की आपल्याला न्यूटन्सपर्यंत पोहोचायचं आहे, कारण पुढचा टॉपिक आपला काय असेल, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. केप्लर्स यांनी जे लॉ सांगितले ते सर्व लॉसला मॅथमॅटिकल टेस्ट देण्याचं काम न्यूटन्स यांनी केलेलं आहे. न्यूटन्स यांनी जे केप्लर्स यांनी जे लॉ सांगितलेले आहेत ते आपण आज डिटेल्समध्ये डिस्कशन करण्याचा प्रयत्न करूया. केप्लर्स यांनी ज्या वेळेला सोलर सिस्टीमचा अभ्यास केला, ज्याच्यामध्ये लोकांनी मान्य केलं की कोपर्निकस थेरीनुसार सन हा युनिवर्सच्या सेंटरला आहे आणि ती हेलिओसेंट्रिक थेरी सगळ्यांनी ॲक्सेप्ट केली. सन इज ॲट द सेंटर ऑफ द युनिवर्स, ऑल प्लॅनेट्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द सन. नो डाऊट सगळे प्लॅनेट्स हे सनच्या भोवती फिरतायत हे आपण सगळ्यांनी मान्य केलं. मग ते फिरतायत तर मग त्यांचा स्पीड काय असेल, त्यांचं ऑर्बिट काय असेल, त्यांच्यामधलं डिस्टन्स आणि सन आणि प्लॅनेट्समधल्या डिस्टन्सचा काही संबंध असतो का, या सर्वांचं डिस्कशन या तिन्ही लॉमध्ये आपल्याला करता येतं. जो केप्लर्स यांचा फर्स्ट लॉ आहे तो असा आहे, लक्ष द्या सगळ्यांनी, कन्सेप्च्युअली आपल्याला याचा विचार करायचा आहे. बघा, फर्स्ट लॉ, all planets are revolving around the sun, no doubt, but the orbit is elliptical orbit. The planet are revolved around the sun in elliptical orbit, and sun is at one of the foci. फोकाय काय आहे ते पहिले समजून घेऊ. इलिप्सचा जो शेप आहे तो असा एग्स लाईक शेप असतो. एग्स लाईक शेप हा इलिप्स आहे. पुढे तुम्हाला 11-12 मध्ये येणार. हा जो ॲक्सिस असतो इलिप्सचा याला आपण मेजर ॲक्सिस असं म्हणतो. हा जो ॲक्सिस असतो इलिप्सचा याला आपण मायनॉर ॲक्सिस म्हणतो. तुम्हाला पुढे जाऊन ते शिकायला मिळणार. हे जे डिस्टन्स असतं हे ट्वाईस बी लिहिलं जातं आणि हे जे डिस्टन्स असतं हे याला आपण ट्वाईस ए असं म्हणतो. म्हणजेच इथून तर इथपर्यंतचं अंतर काय असणार, ए. सन इज ॲट द वन ऑफ द फोकाय असं का म्हटलं, तर इलिप्सला हा एकच विचारात घेतला तर हा फोकस, हा एकच विचारात घेतला तर हा फोकस, पण दोघांचा विचार केला तर मात्र तो त्याला आपण प्युरल फॉर्ममध्ये म्हणजे अनेक वचन फोकाय असं म्हणतो. म्हणजे एक विचार केला तर फोकस आणि दोघं विचार केला तर मग फोकाय. हे दोघं फोकाय म्हणजे फोकस पॉइंट आहेत. म्हणजे जेव्हा कुठलाही प्लॅनेट्स, समजा इथे प्लॅनेट आहे, हा प्लॅनेट रिव्हॉल्विंग होईल सनच्या अराउंड, त्यावेळेला सन कुठे असणार, एक तर ह्या पॉइंटला असणार, इथे सन असणार किंवा इथे असणार. म्हणजे इथे सन असेल तर तो तिथे प्लॅनेट असू शकतो आणि इथे सन असेल तर इथे प्लॅनेट असेल, इथं पण असं काही प्रॉब्लेम नाही. जवळ पण येतो, दूर पण जातो, ते डिपेंड करतं पोझिशन ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ प्लॅनेट्सवर. पण हे पक्क की सन एका फोकायला असणार, असा सेंटरमध्ये नसतो, हे पक्क. मी त्यांना हे सुचवायचं आहे. ऑल प्लॅनेट्स आर रिव्हॉल्विंग अराउंड द सन पक्क आहे, परंतु जे काही प्लॅनेट्स फिरतात ते अशा ऑर्बिटमध्ये फिरतात की ज्यांचं ऑर्बिट इलेप्टिकल असतं
त्यावेळेला सन हा एका फोकस पॉइंटला असतो, एका फोकस पॉइंटला, या किंवा या प्लॅनेटची पोझिशन अकॉर्डिंग टू रिव्हॉल्युशन असणार आहे. याला काय म्हटलं आपण, सेम, याला म्हटलं मेजर ॲक्सिस, याला म्हटलं आपण मायनर ॲक्सिस. हा अर्धा घेतला तर सेमी मेजर ॲक्सिस, अर्धा घेतला तर काय सेमी मायनर ॲक्सिस असं येणार. ते पुढे तुम्ही ड्रिलमध्ये शिकणार. फक्त आत्ता बघा थोडक्यात लक्षात ठेवा की इलिप्सला 2 फोकस पॉईंट असतात, त्याला अनेक वचनामध्ये फोकाय म्हणतात. आणि या फोकाय पॉईंटवरच सन असतो जेव्हा प्लॅनेट्स हे त्या सनच्या भोवती रिव्हॉल्ड होतात. आणि सन फोकाय पॉईंटला असतो म्हणून इलिप्टिकल ऑर्बिट असतं. आणि सन इज ॲट वन ऑफ द फोकाय पॉईंट. सगळ्यांना लक्ष देत आहे, अंडरस्टँडिंग होत आहे. द प्लॅनेट्स आर रिव्हॉल्व अराउंड द सन इन इलिप्टिकल ऑर्बिट अँड सन इज ॲट वन ऑफ द फोकाय, कुठल्या तरी एका फोकाय पॉइंटला असणार आहे. समजतंय सगळ्यांना? अजून एक गोष्ट लक्षात ठेवू शकतात, थोडंसं एक्स्ट्रा सांगतोय. या ठिकाणी जेव्हा प्लॅनेट्स जेव्हा सनच्या भोवती फिरतात तर असं लक्षात येतं की ज्या वेळेला समजा आता इथे सन आहे, इथे आपण सन विचारात घेणार. जर इथे प्लॅनेट कुठेतरी असेल, समजा हा प्लॅनेट आहे, हा प्लॅनेट, दिस इज अ प्लॅनेट, तर हा सूर्यापासून दूर आहे म्हणून याचं मोशन स्लो असेल, याचं मोशन स्लो असेल. आणि जर समजा प्लॅनेट इथे आला प्लॅनेट, तर याचं मोशन कसं असेल, फास्ट असेल, मोशन फास्ट असेल, राईट. याचं मोशन फास्ट असेल, याचं मोशन स्लो असेल. साहजिक आहे, इथून हे अंतर वाढलं म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी झाला म्हणून स्पीड पण कमी झाला. इथून हे अंतर कमी झालं, कमी आहे आणि त्याच्यामुळे मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढला आणि अंतर आपलं मोशन त्याचं काय झालं, फास्ट झालं. येते लक्षात? याला अजून वेगवेगळ्या ह्या टोकाला आणि ह्या टोकाला एक वेगळ्या नावं पण आहेत. ते ॲपिलियन आणि ॲपोगी असंही म्हणतात, GEE. याला पेरिगी आणि पेरिएलियन असंही म्हणतात. ॲपोगी, एपिलियन, पेरिगी, पेरिगी. मोशन स्लो त्याला म्हणजे दूर असेल तर मोशन स्लो, जवळ असेल तर मोशन फास्ट. या दोघी पॉईंट्सला अजून वेगवेगळे नावं साधारण आपण विचारात घेतो, ॲपिएलियन आणि ॲपोगी आहे, पेरिगी असं तुम्ही म्हणू शकता. येते सगळ्यांना लक्षात? हे एक्स्ट्रा पॉईंट म्हणून लक्षात ठेवा. अंडरस्टँड? आता जो सेकंड लॉ आहे तो सेकंड लॉ खूप महत्वाचा आहे. सगळेच लॉ महत्वाचे आहेत. आता बघा सेकंड लॉ मध्ये काय म्हटलंय, द लाईन joining the sun and planet sweep out equal area in equal interval of time. फॉर एक्झाम्पल, समजा आपण आता हे ऑर्बिट असं घेतोय, बरोबर, सेमी मेजर ॲक्सिस, मायनॉर ॲक्सिस, सन आपण या फोकायला घेणार, इथे असं सन घेणार. लाईन जॉईनिंग, समजा पोझिशन ऑफ प्लॅनेट इथे आहे आता, line joining sun and planet sweep out equal area in equal interval of time. बघा डिस्कस करू. समजा मी आता इथून एक लाईन अशी इथे ड्रॉ केली, ही लाईन मी अशी ड्रॉ केली पोझिशन ऑफ प्लॅनेट्सला.
आणि हा प्लॅनेट्स इथून इथे एका T1 टाइम ऑफ इंटरवलमध्ये मूव्ह झाला इतका, राईट. मग हा जो काही एरिया इथे स्वीप झाला त्याला आपण पोझिशन वेक्टर असंही म्हणू शकतो, पोझिशन वेक्टर असंही म्हणता येईल. म्हणजे कसं, समजा ए पासून बी पर्यंत आता मूव्ह झाला, पोझिशन वेक्टर मी स्वीप आउट इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. समजा इथे आता हे मोशन स्लो असणार ना, मग समजा इथून इथे प्लॅनेट आला आणि मग तो इथून इतका एरिया ह्याच दृष्टीने विचारात घेतलं. समजा मी CD म्हटलं आणि हा एरिया म्हटलं आणि हा टाइम ऑफ इंटरवल T2 समजा मी घेतला, तर याचा अर्थ असा आहे स्वीप आउट इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. म्हणजे समजा तुम्ही ह्या एरियाला A1 म्हटलं आणि A2 म्हटलं, तर तुम्ही काय लक्षात घेणार, तर A1 इज इक्वल टू A2 अँड T1 इज इक्वल टू T2 असं. स्वीप आउट इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम मीन्स shortly we can call dA by dt is equal to constant, that is called as a real velocity, a real velocity. म्हणजे पोझिशन वेक्टर स्वीप आउट बाय द प्लॅनेट्स इज इक्वल इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. इथून इथपर्यंत जायला जो काही वेळ असेल, जो काही एरिया स्वीप होईल, तो इथून इथपर्यंत त्याला वेळ एरिया दोघं काय असणार आहेत, सेम असणार आहे. समजा इथून यायला 1 दिवस लागतो, इथून पण यायला इथे 1 दिवस लागेल, एवढंच त्याच्यामध्ये आपल्याला विचारात घ्यायचं आहे. अंडरस्टँड, समजतंय सगळ्यांना. आणि जो तिसरा लॉ आहे थर्ड लॉ बघा, याच्यामध्ये आपण प्लॅनेटचा पिरियडचा विचार करतोय. पिरियड ऑफ प्लॅनेट हा लॉ आपल्याला काय सांगणार, पिरियड ऑफ प्लॅनेट. काय पिरियड ऑफ प्लॅनेट, स्टेटमेंट लक्षात घ्या. व्हॉट इज पिरियड, द टाइम टेकन बाय द प्लॅनेट टू कंप्लीट वन रिव्हॉल्यूशन. समजा हा प्लॅनेट हे ऑर्बिट आहे, सेम मेजर ॲक्सिस मायनॉर ॲक्सिस. समजा प्लॅनेटने इथून सुरुवात केल्यानंतर इथून असं निघून पूर्ण ऑर्बिट असं कव्हर करून पुन्हा इथे आला, याला म्हणणार पिरियड ऑफ दॅट प्लॅनेट. टाइम टेकन बाय दिस प्लॅनेट टू कंप्लीट वन रिव्हॉल्यूशन, अराउंड द सन, दॅट इज कॉल्ड अ पिरियड ऑफ दॅट प्लॅनेट. एक रिव्हॉल्यूशन साठी लागणारा वेळ म्हणजे काय, पिरियड. जसं अर्थला माहिती आहे 24 आवर इट सेल्फ लागतात आणि सूर्याभोवती 365 दिवस लागतात, ज्याला आपण 1 वर्ष असं म्हणतो. मीन्स द पिरियड ऑफ अर्थ अराउंड द सन इज 365 days अँड पिरियड अराउंड इट सेल्फ 24 hours डे नाईट, जे काही आपण म्हणतो त्याच्याप्रमाणे. मग हा पिरियड आणि डिस्टन्स बिटवीन टू सन अँड प्लॅनेट काय रिलेशन आहे, ते रिलेशन सांगितलेलं आहे. पिरियड ऑफ दॅट प्लॅनेट अँड डिस्टन्स बिटवीन द सन अँड प्लॅनेट, राईट. Then listen, the square of period of revolution is directly proportional to the मी इथे r क्यूब असं म्हणतोय, पण हा r काय, r is a mean distance between sun and planet. म्हणजे काय लक्षात येतं, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स बिटवीन सन अँड प्लॅनेट. म्हणजे सन आणि प्लॅनेट मधल्या मीन डिस्टन्सच्या क्यूबला स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन हे काय, प्रपोर्शनल आहे, हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. केप्लरचे 3 लॉ आपण डिस्कस केलेले आहेत. याच्यामध्ये आपल्याला काही शंका असेल तर आपण कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारू शकतात. पहिला लॉ हा ऑर्बिटच्या संबंधित आहे, म्हणजेच जे ऑर्बिट आहे ते इलेप्टिकल आहे आणि सन त्या इलिप्सच्या एका फोकायला असतो. दुसरा लॉ हा
जो काही प्लॅनेट्स एका गिवन इंटरवल ऑफ टाइम मध्ये एरिया कव्हर करतोय त्याच्याशी संबंधित आहे स्वीप आउट इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. तिसरा लॉ, याला लॉ ऑफ पिरियड असंही म्हणतात, हा प्लॅनेट्सच्या पिरियडशी संबंधित आहे, ज्याच्याने आपल्याला कळतं की जे काही प्लॅनेटचा पिरियड्स आहे, जो काही प्लॅनेटला सनभोवती फिरण्यासाठी एक रेव्होल्यूशनला लागणारा वेळ हा त्याच्या आणि सनच्या डिस्टन्समधल्या क्यूबला काय असतो, प्रपोर्शनल असतो. तुम्ही असं विचारात घेऊ शकतात, याला या ठिकाणी असंही लिहू शकतात, टी इज इक्वल टू कॉन्स्टंट काहीतरी घेतला के आणि प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट रेस टू 3/2 असंही लिहू शकतात. टी स्क्वेअर काढून टाकला आणि हे त्याच्यामध्ये जाणार असं क्यूब स्क्वेअर रूटमध्ये, आणि त्याचा क्यूब आहे ना म्हणून ते 3/2 असे घेऊ शकतात. एक उदाहरण म्हणून सांगतो, आत्ताचं जे डिस्टन्स आहे, आत्ताचं डिस्टन्स जे आहे त्या डिस्टन्सपेक्षा जर म्हणजे जसं आता समजा जे काही म्हटलं जातं सन आणि अर्थमधलं अंतर 1.5 इंटू 10⁻11 मीटर आपण जे अंतर विचारात घेतो त्याच्यामध्ये जर समजा आत्ताच्या अंतरानुसार समजा आता तुम्ही R1 अंतर घेतलं समजा फॉर एक्झाम्पल, आणि आता आपल्याला माहिती आहे की 365 डेज आहे, 360 म्हणजे R1 अंतर आहे, जे काही अंतर आत्ता सध्याचं आहे सन आणि अर्थमधलं, त्या अंतरानुसार आत्ताचा पिरियड जो आहे तो 365 डेज आहे म्हणजे 1 इयर आहे, बरोबर आहे. जर समजा हे डिस्टन्स आत्ताचं डिस्टन्स म्हणजे हे डिस्टन्स समजा इनिशियल डिस्टन्स जे आज आहे ते समजा मी R1 मानलं, आणि नंतर आत्ताचं टुडेज कंडिशनला डिस्टन्स D1 घेतो मी, याला D2 म्हणतो, ते 2R1 झालं समजा, म्हणजे आत्ता डिस्टन्सपेक्षा डबल झालं. तर पिरियड काय होणार, तर आपण कसं काढणार, तर टी स्क्वेअर प्रपोर्शनल टू काय घेणार आपण, R क्यूब, राईट. मग तुम्हाला काय लक्षात येईल, तर T1 स्क्वेअर अपॉन T2 स्क्वेअर इज इक्वल टू R1 क्यूब अपॉन R2 क्यूब येणार, बरोबर आहे. T1 म्हणजे समजा तुम्ही आत्ताचा समजा 365 डेजमध्ये घेतलं तर हे तुमचं स्क्वेअरमध्ये येणार, आणि मग टी स्क्वेअर T2 स्क्वेअर तुम्हाला काढायचं आहे, हे पहिला डिस्टन्स असेल, हे R2ची किंमत म्हणजे तुम्ही काय टाकणार, तर इथं D1 D2 पण घेतलं तरी चाललं असतं. समजा तुम्हाला समजण्यासाठी D1 क्यूब अपॉन D2 क्यूब असं घेतलं तर D2ची व्हॅल्यू तुम्ही काय टाकणार, 2 R1 क्यूब तर झालीच, तर हे किती येणार 8 R1 क्यूब, R1 क्यूब कॅन्सल होईल, आणि मग T2 स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार, T2 स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल, तर 8 इंटू 365चा स्क्वेअर. असं स्क्वेअर रूट काढून टाकलं तर हे काय येणार 2√2 इंटू 365, राईट. तर हे उत्तर म्हणजे 2 इंटू 1.414 इंटू 365 असं जर तुम्ही केलं तर जवळपास 10-32 एवढे दिवस येतं. म्हणजे याचा अर्थ असा होतो की जर आत्ताच्या डिस्टन्सपेक्षा जर सन आणि अर्थ यांच्यामधलं डिस्टन्स जर डबल राहिलं असतं तर आपल्याला असं लक्षात येत आहे की त्यावेळेला जर आत्ताच्या अंतरापेक्षा दुप्पट अंतर राहिलं असतं तर अर्थचा पिरियड हा किती राहिला असता, 365 नाही 1032 दिवस राहिला असता. येते लक्षात. आत्ताच्या अंतरपेक्षा जर डबल डिस्टन्स राहिलं असतं तर पृथ्वीचा पिरियड काय राहिला असता, किती 1032 दिवस, म्हणजे आपला वाढदिवस 1032 दिवसानंतर आला असता, बरोबर आहे की नाही. आपण 1 वर्ष म्हणतो ना त्याप्रमाणे गमत म्हणून सांगतोय, जर राहिलं असतं तर म्हणजे याचा अर्थ काय, आपला वाढदिवस हा जसा काही सूर्य आणि पृथ्वीच्या याच्या अंतरावर डिपेंड करतो की काय, असं लक्षात येत आहे, बरोबर. एक गंमत म्हणून लक्षात ठेवा फक्त. जर समजा आपण हे डिस्टन्स हाफ केलं म्हणजे आपण काय करूया, हे D2 जे आहे ते पहिल्या डिस्टन्स आत्ताच्या डिस्टन्सपेक्षा समजा हाफ झालं असतं, तर मग इथे काय आलं असतं, तर आपण काय केलं या ठिकाणी D2 क्यूब गेलं, आणि मग इथे काय झालं असतं R1 क्यूब, हे R1 क्यूब अपॉन काय येणार 8. मग इथे समजा आपण 8 वरती गेला, R1 क्यूब कॅन्सल झाला,
हे असं जाणार, हे इथं जाणार, याला मल्टिप्लाय होईल, तर ही सिच्युएशन कशी येणार, T2 स्क्वेअर इज इक्वल टू 365 त्याचा स्क्वेअर आणि याला डिवाइड येईल, तो इथं हा मल्टिप्लाय होईल, याला डिवाइड येईल, म्हणजे इथं 8 येणार. म्हणजे आता ही सिच्युएशन आपल्या काय लक्षात येईल, जर समजा हाफ डिस्टन्स होत असेल तर या ठिकाणी T2 इज इक्वल टू 365 अपॉन 2 इंटू 1.414, म्हणजे याचा अर्थ असा होतो 2√2 जर याचं स्क्वेअर रूट घेतलं तर. मग T2 इज इक्वल टू किती येतो, 129 दिवस, किती 129. म्हणजे आत्ताच्या अंतरपेक्षा जर समजा हाफ डिस्टन्स राहिलं असतं तर आपला वाढदिवस 129 दिवसानंतर आला असता. का, कारण पृथ्वीला सनभोवती किती दिवस लागले असते एक रिव्होल्यूशनसाठी, 129 दिवस. येते लक्षात, समजतंय, 129 डेज. अंडरस्टँड. एक फक्त माहिती म्हणून सांगितलं, हे आपल्या सिलेबसमध्ये 10th मध्ये आता सध्या नाही आहे, पण पिरियड ऑफ रिव्होल्यूशन्स आणि डिस्टन्सचं कसं व्हेरिएशन होतं हे तुम्हाला सांगण्याचा थोडासा प्रयत्न केला. जर डिस्टन्स वाढलं तर 1032 दिवस पिरियड होतो अर्थचा, जर डिस्टन्स हाफ केलं, आलं लक्षात, तर किती दिवस होतात, 129 दिवस लागतात. समजलं. म्हणजेच आपल्याला याच्यावरून कळतं की डिस्टन्स बिटवीन सन अँड प्लॅनेट्स इज रिस्पॉन्सिबल फॉर ऑर इफेक्ट ऑन द पिरियड ऑफ रिव्होल्यूशन ऑफ प्लॅनेट. नमस्कार. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. उद्या आपण पुन्हा न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनच्या लेक्चरमध्ये भेटू.